व्यंकटेश पॅराडाईज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे। व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांची तुम्ही भेट घेतली, काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे? ज्या आजींचा यामध्ये जीव गेलाय दसक्याने, त्यांच्या देखील कुटुंबियांची भेट घेतली तुम्ही? खरं तर त्यांचे कुटुंबीय आंदोलनात सहभागी झालेले होते आणि ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला, बऱ्याच जणांचे डोके फुटले आणि ही प्रोसेस काय आज नाही 2-3 दिवसापासून चालू आहे आणि म्हणून एक मला असं वाटतं एक ताण, हृदयावर ताण येऊन या आजींचं निधन झालेलं आहे आणि याला बेसिक कारण हे विमानतळाचं जे ॲक्विजिशन आहे तेच आहे। आणि हे होत असताना ज्या पद्धतीनं हे लोक लढा देतात, अजून भूसंपादन नाही, कोणती नोटीस नाही, कोणतं अवॉर्ड नाही, असं असताना तुम्ही ड्रोन कसे आणू शकता, सर्वेक्षण कसे करू शकता, पोलिसी बळाचा वापर कसा करू शकता, नंतर भूसंपादन करणाऱ्या एकाही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे साधी चापट सुद्धा मारलेली नाही, असं असताना पोलीस लाठीचार्ज का करतात? आणि मग काही लोकांनी 2-4 दगड मारले असेल तर तो इश्यू होतो, पण तुम्ही काठ्या मारलेल्या त्या कशा? लोकांचे डोके फोडले, 8-10 टाके पडले, त्याचं काय? वृद्ध, महिला, भगिनी यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, याचं काय? आणि म्हणून मला असं वाटतं पोलीस किंवा सरकार ज्या पद्धतीनं अन्याय करून अतिरेक करून ॲक्वायझिशनचा प्रयत्न करतो, मला वाटतं शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि आम्ही या विरोधासोबत राहून सगळ्यात महत्त्वाचं इथं जर पाहायला गेलं जी 7,000 एकर जमीन आहे किंवा 2567 हेक्टर जमीन, 67,000 जमीन आहे, 85% जमीन ही बागायत आहे, 10-11% जमीन जिरायत आहे आणि 2-3% जमीन अशी की जी बिगर शेतीची। मला असं वाटतं ॲक्विजिशन करताना जी जमीन बागायती एवढ्या मोठ्या ॲक्विजिशन गरज नाही, ज्या जमीन नापीक आहे अशा ठिकाणी ॲक्विजिशन झालं पाहिजे असं सातत्यानं संकेत आहे। ते न पाळता अशा पद्धतीनं जर बागायती जमिनीचं ॲक्विजिशन भूसंपादन होणार असेल तर त्याला जनतेचा विरोध आहे। तुम्ही पोलिसांशी देखील बोलला, तुम्ही ग्रामस्थांशी देखील बोलला, पोलिसांची बाजू कशा पद्धतीने तुम्हाला इथे या ठिकाणी काय दिसतं? काल हे आंदोलन झाल्यानंतर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी 250 ते 300 लोकांवर गुन्हा दाखल आहे, तर 6 जण ताब्यात आहेत आणि जे 6 जण ताब्यात आहेत त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी। एसपींनी तुम्हाला नेमकी काय माहिती? नाही, कोठडी दिली त्यांनी सांगितलं ना, हे बा पोलिसांनी 353 दाखल केला आहे, 324 दाखल केल्या, 2 गुन्हे दाखल झाले, एका गुन्ह्यात 307 पण आहे, एका गुन्ह्यात 324 पण आहे, पण 353 सुद्धा आहे। आमचं म्हणणं आहे की 353 होऊ कसं शकतं? सरकारी कामकाज तर काहीच नाही ना, भूसंपादन ऑफिशियल नाही झालेलं नाही, मोजणीचं ऑफिशियल काही नाही, आणि मग सरकारी कामात अडथळा आणलाच कुठं? पोलीस आले कसे? पोलीस ज्याच्या संरक्षण आलं त्याची एकाची तक्रार नसताना पोलिसांनी बळाचा वापर केला। 353 याच्यात होऊ शकत नाही। मला वाटतं युक्तिवाद निश्चित कोर्टात हे सगळे शेतकऱ्यांची मंडळी करतील आणि जामीन होईल। आम्ही पोलिसांनाही सांगितलेले, पोलीस सुद्धा शेवटी माणूस आहे, ते सुद्धा शेतकरी आहे, शेतकऱ्याची भूमिका समजून घ्यायची विनंती केली आहे। 307 जे कलम आहे हे मला चुकी, बैलगाडी उधळवली म्हणून का 307 कसं होऊ शकतं? एखाद्याने काय डोक्यात दगड घातला की एखाद्याने तलवार मारली की एखाद्याने रिव्हॉल्वर रोखली असं काहीच नाही, बैलगाडी उधळवली, बैलगाडी रस्त्यावर आणली म्हणून 307 हे पोलिसांनी सांगितलं। आम्ही म्हणलं बैलगाडी तर इथल्या सगळ्या लोकांच्या हातात बैलगाडी आहे ना, बैलगाडी घेऊन सगळेच लोक जातात आणि म्हणून हा 307 सुद्धा चुकीचं होईल। पोलिसांनी नाही ऐकलं तर याच्यासाठी कायदेशीर लढाई आम्ही लढू। तुम्ही मोठा बोलताना असा एक महत्त्वाचा त्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं की विजय शिवतारे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला सांगितलेलं आहे। मला असं वाटतं एका आमदाराच्या दबावाखाली पोलिसांनी एवढं काम करण्याची गरज नाही, कारण हा काय आमदाराचा इश्यू नसतो। विमानतळ म्हणजे काय का आमदाराचा विषय नाही आहे, हा राज्याचा विषय असतो। राज्याच्या गृहमंत्र्यांनी अर्थात मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे। आमदाराच्या म्हणण्यावर पोलिसांनी मला असं वाटतं एवढं मोठं पावलं उचलले नाही पाहिजे, आणि असं जर उचलत असेल राजकीय हेतूनं तर मला वाटतं आम्हाला याच्यात राजकारण करावं असं मुळीच वाटत नाही। आमदारांनाही सांगतो की तुमचा मतदारसंघ आहे, तुमच्या भागातली जनता आहे, तिच्या जीविताचं संरक्षण करणं, मालमत्तेचं संरक्षण करणं हे आमदाराचं काम आहे। पण तो आमदारच अशा पद्धतीनं जीवितावर आणि मालमत्तेवर हल्ला करत असतील
तर मला असं वाटतं जनता त्याला सुद्धा विरोध करेल. तुम्ही आता एक मोठा आरोप केला आहात आता काही वेळापूर्वी की मंत्रालयात एक मोठी टोळी बसली आणि शेतकऱ्यांकडून कमी दराने किमती घेऊन ती 20-20 पटांनी. नेमकं काय कुठं कुठं आहे मी मागच्या अधिवेशनात बोललो होतो. सिन्नरला MIDC झाली, एकही प्लॉट गेला नाही. खरेदी करणारी मंडळी कोण आहे तपासा. दिंडोरीला MIDC झाली, एकही प्लॉट गेला नाही. खरेदी करणारी कोण मंडळी तपासा. जालन्याला सिडको एक प्रोजेक्ट करतं, अजून काही झालं नाही. खरेदी करणारी मंडळी कोण बघा. आणि मला असं माझा आरोप आहे की त्याच्यातलेच काही मंडळी इकडे सुद्धा सहभागी. आता लोकांनी नाव सांगितलं, काही अग्रवाल आहे, राठी आहे, लोढा आहे, ते काही इकडचे आहेत का? इकडचे नाहीये. आणि मला वाटतं अशी लॉबी मंत्रालयात बसलेली असती, ती भूसंपादन स्वस्तात शेतकऱ्यांकडून जमिनी घेणं आणि नंतर भूसंपादन करून ऑफिशियली महागामध्ये या जमिनीचा मोबदला मिळवणं, अशा पद्धतीनं काम करणारे लोक आहेत. राज्यात काही जरी झालं तरी विजय शिवतारेंची प्रतिक्रिया येत असते. मात्र त्यांच्या मतदारसंघात एवढं मोठं आंदोलन होतंय, लोकांवर गुन्हे दाखल झालेत, शेतकरी आणि पोलिसांची चकमक झाली, तरी अजून देखील प्रतिक्रिया देत नाहीत. वाटतं याचा विचार तुम्ही केला पाहिजे की जे काही गरज नसताना प्रतिक्रिया देत असतात, आता गरज असताना त्यांनी या भूमिकेची तुमची सहमती का विरोध हे स्पष्ट केलं पाहिजे ना. विमानतळ तुम्हाला पाहिजे असेल तर अशा पद्धतीनं लाठीमार्च केला पाहिजे का? लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजे का? जबरदस्ती केली पाहिजे का? हे सगळं पोलीस आणि जे शेतकरी आहेत त्यांच्यात चकमक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली. अगोदरच काळजी घेतली पाहिजे होती प्रशासनाने. घ्यायला पाहिजे होती. प्रशासनाला याचा अंदाज यायला पाहिजे होता की जनतेच्या भावना काय. जनतेशी मला वाटतं चर्चा केली पाहिजे. ठीक आहे, 8 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना उशीर झाला असं फरक काय पडतो? उद्या काय लगे इथलं वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला का? विमान नाही आलं तर इथलं काही सगळं बंद पडणार आहे का? अरे इथून 50-60 किलोमीटरवर बारामती आहे, तिथं विमानतळ आहे. इथून पुणे 40 किलोमीटरवर पुणे आहे. लगे विमानतळाचं थोडी इथं लगे एकदम गरज लगेच. तुम्ही म्हणला की मुख्यमंत्र्यांना भेटू तोडगा काढू. बिलकुल. मात्र तुम्ही अजितदादांची जी बारामती आहे तिथं म्हणताय की ते विमानतळ मोठं करा. यासाठी अजित पवारांची भेट घेणार आहे का? अजित पवारांच्या भेटीचा काय संबंध? अजित पवार थोडी रद्द करणारे किंवा करणारे मुख्यमंत्रीच या राज्याचे. मुख्यमंत्र्यांना भेटू, मुख्यमंत्र्याला सांगू की आम्ही बारामतीचं एक्सपान्शन करा ना, पुरंदरला गरज काय? अजित पवारांचं वक्तव्य असं आहे की गेल्या काही दिवसापासून सातत्याने शेतकरी भेटतात आहेत त्यांना. त्यांचं म्हणणं असं आहे की विमानतळ झाले, विमानतळाची पुणे जिल्ह्यामध्ये गरज आहे. काल त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की स्थगिती देतोय, परंतु ती एका दिवसाची स्थगिती होती की आणखी वाढणार? या संदर्भात प्रशासनाशी तुमचं काय बोलणं झालं? नाही, माझं काही बोलणं झालेलं नाही या संदर्भात. मी फक्त आता कालचा जो लाठीमार आहे, लोक जखमी झालेले आहे, हा विषय तातडीचा होता, त्याच्यामुळे तेवढी चर्चा केली. या संदर्भात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला सूचना केलेल्या होत्या की अशा ठिकाणी भेट द्या, सगळ्या जनतेचे प्रश्न जाणून घ्या, त्याच्याविषयी सरकारशी बोला. तर आम्ही तसं बोलूया.